भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर होणार. प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी केली घोषणा. तर शिवसेनेच्या संजय घाडींची उपमहापौरपदासाठी निवड. 11 तारखेला औपचारिक घोषणा. मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी. तर बांगलादेश रोहिंग्यांच्या नावाखाली लोकांना तुरुंगात टाकलं, तोच मुद्दा पहिल्या महासभेत हाती घेणार. आसिफ शेख यांचा एल्गार. साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदानावरून भाजप राष्ट्रवादी आमने सामने. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला. परभणी जिल्हा परिषद मतदानावर सेलू तालुक्यातील बोथगाव आणि तांडामधील ग्रामस्थांचा बहिष्कार कायम. अद्याप एकही मतदान नाही. रस्ता आणि नदीवरील पुलासाठी आक्रमक भूमिका. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत 2 दिवस विशेष व्याख्यानमालेचं आयोजन. सरसंघचालकांनी उपस्थितांना केलं संबोधित. बॉलिवूडसह क्रीडा आणि इतर सर्व क्षेत्रातील 900 जणांना आमंत्रण. भारत आणि अमेरिकेत व्यापार करार. कृषी उत्पादनं, औषधं, डेअरीसारख्या उत्पादनांवर 0 कर. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती. भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात. मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची सलामी अमेरिकेशी. सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सज्ज. आणि आता आपण बघणार आहोत जिल्हा परिषद निवडणुकांबाबतच्या बातम्या सुपरफास्ट. राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान. अजित पवारांच्या अपघाती निधनामुळे 5 फेब्रुवारीला होणारी निवडणूक 2 दिवस पुढे ढकलण्यात आली होती. सकाळी 7:30 वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात. दुपारी 3:30 वाजेपर्यंत सिंधुदुर्गात 50%, संभाजीनगरमध्ये 53%, तर सोलापूरमध्ये 47% मतदानाची नोंद. इतर जिल्ह्यातही उत्साहात मतदान पार पडलं. अजूनही मतदानासाठी अर्धा तास उरला असल्यामुळे अनेक मतदान केंद्रांवर रांगा. पुणे जिल्हा परिषद निवडणुकीसाठी पवार कुटुंबियांनी मतदानाचा हक्क बजावला. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, श्रीनिवास पवार, पार्थ पवार, शर्मिला पवार आणि युगेंद्र पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. काटेवाडीतील मतदान केंद्रावर त्यांनी मतदान केलं. महायुती सरकारमधील मंत्र्यांनीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. मंत्री शंभूराज देसाईंनी पाटण तालुक्यातील आपल्या मूळ गावी मतदान केलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी इंदापूर तालुक्यातल्या बोराटेवाडीमधल्या मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये माजी मंत्र्यांनीही मतदानाचा हक्क बजावला. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री जयंत पाटील, शेकापचे माजी मंत्री जयंत पाटील, ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी मंत्री भास्कर जाधव आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटलांनी बजावला मतदानाचा हक्क. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू आहे. अनेक आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. छत्रपती संभाजीनगरच्या पैठण तालुक्यामध्ये पाचोड या ठिकाणी शिवसेनेचे आमदार विलास भुमरे यांनी मतदान केलं. तर उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी मलकापूरमध्ये सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पाटलांनी तासगाव तालुक्यातील अंजनी गावी मतदान केलं. तर आमदार उत्तम जानकर यांनी सोलापूरमधल्या धानोरेमध्ये मतदानाचा हक्क बजावला. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी संबंध जिल्ह्यामध्ये मतदान होत असून या निवडणुकीमध्ये लोक काम करणाऱ्या लोकांना आणि चांगली विचार असलेले लोकप्रतिनिधी निवडून देतील असा विश्वास मला आहे. आमदारांनीही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदान केलं. शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी परंडा तालुक्यातील मुगावमध्ये मतदान केलं. शरद पवारांचे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी कुटुंबियांसह बारामती तालुक्यातल्या पिंपळीमध्ये मतदान केलं. तर भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी पडळकरवाडीमध्ये मतदान केलं. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपचे आमदार अनुराधा चव्हाणांनी कुटुंबियांसह मतदान केलं. रायगड जिल्हा परिषदेसाठी शिवसेना आमदार महेंद्र थोरवेंनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला. तर दौंडचे आमदार राहुल कुल यांनी पत्नी कांचन कुल यांच्यासह राहूमध्ये मतदानाचा हक्क बजावला.
खासदारांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं मतदान केलं। शिवसेनेचे खासदार संदीपान भुमरेंनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी मतदान केलं। धाराशिवमध्ये खासदार ओमराजे निंबाळकरांनी गोवर्धनवाडीमध्ये सपत्नीक मतदान केलं। खासदार विशाल पाटील यांनी सांगलीच्या पद्माळे गावामध्ये कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजावला। मंत्री नितेश राणेंनी कणकवलीमध्ये मतदानाचा हक्क बजावला। यावेळी बंडखोर उमेदवार निवडून आले तरी ते निधी कुठून आणणार असं वक्तव्य नितेश राणेंनी केलं। अपक्ष उभं करण्याची मस्ती काही लोकांनी केलेली आहे। शेवटी ते आमच्या समोर उद्या चुकून निवडून आले तर तुमच्यासाठी निधी कुठून आणणार। आता काही गाव विकास पॅनल उभं करतात। गाव विकास पॅनल त्यांना दोन वर्षामध्येच कळतं की आम्ही निधी आणू शकत नाही। फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेबांना पाठिंबा दिलेले हे सगळेचे सगळे महायुतीचे उमेदवार कमळ आणि धनुष्यबाणचे ह्यांना तुम्ही निवडलं तर तुमच्या भागाच्या विकासाची पूर्ण गॅरंटी ही आम्ही घेऊ शकतो। रायगड जिल्हा परिषद निवडणुकीसाठी जास्त चुरस होईल असं वाटत नाही अशी प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे। तर एकेकाळी रायगडमध्ये 1 नंबरचा असलेला शेतकरी कामगार पक्ष आता मागे पडला असं म्हणत गोगावलेंनी निशाणा साधलाय। नाही, आनंदाचं वातावरण आहे आणि बऱ्याचशा लोकांनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते, परंतु मी सांगितलं की माझा जनतेवरती न्यायदेवतेवरती पूर्ण विश्वास आहे आणि त्या ताकदीवरती मी निवडणूक या ठिकाणी लढतोय। आणि जनता जनार्दन हे निश्चितपणे ज्या पद्धतीने भरत शेठला या ठिकाणी प्रेम दिलं आहे, माझ्या आईला 2 वेळेला जिल्हा परिषदला विश्वास दाखवून प्रेम दिलेला आहे, तसंच मलाही देखील जनता विश्वासाने प्रेम देईल। वारंवार ईव्हीएम मशीन बंद पडत असल्यामुळे खेडमध्ये शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी तीव्र संताप व्यक्त केला। मशीन नीट चालत नसतील तर बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्यात अशी स्पष्ट मागणी त्यांनी केली। बॅलेट पेपरवर निवडणुका घेतल्या तर आपल्याला कोणतीही अडचण नाही असंही रामदास कदम यांनी म्हटलंय। बॅलेटवर निवडणुका घेतल्यास ईव्हीएमवरचा संशय दूर होईल असंही रामदास कदम यांनी म्हटलं। मशीन आहे, ईव्हीएम मशीन जे आहेत त्या बंद पडत आहेत, तर ही बाब अतिशय गंभीर आहे। याबाबत मी निवडणूक आयोगाकडे लेखी तक्रार करणार आहे। जरी सत्ता आमची असली, सरकार आमची असली तर नियोजन आवश्यक आहे ना। काही ठिकाणी मला माहिती मिळते तळवंडे गावामध्ये अजून मतदान झालं नाही चालू। हे ना तुम्हाला व्यवस्थित राबवता येत नसेल आणि 2-2 तास 3-3 तास लोकांना थांबायचं असेल तर बॅलेट पेपरवरती घ्या मतदान। मग मला काही अडचण नाही, बिलकुल अडचण नाही मला। आणि अनेक लोकांच्या मनामध्ये संशय आहे ते संशय देखील निघून जाईल। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानावेळी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील पोलिसांवर भडकल्याचं पाहायला मिळालं। भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते झेडपी मतदान केंद्रावर 100 मीटरच्या आत फिरू लागल्यामुळे त्यांनी पोलिसांना सुनावलं। मी आता जर तुम्ही बघितलं, आपण हा 100 मीटरचा परिसर आहे आणि या तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती इलेक्शन चालू आहे आणि भारतीय जनता पार्टीचे अकलूज नगरपालिका हद्दीतली लोक ज्यांचा या मतदारसंघाशी काही संबंध नाही, जिल्हा कार्यकारिणी सदस्य त्यांची इथं थांबलेले आणि पोलीस प्रशासन कोणतीच कारवाई करत नाही आहे। वास्तव इथले मतदारच नाहीत, कोणत्या पद्धतीची दहशत पसरवण्याचा प्रश्न ती मंडळी या ठिकाणी येऊन करतायत मला समजत नाही। सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यामधील कापूसखेड गावामध्ये लोकशाहीचा एक प्रेरणादायी क्षण पाहायला मिळाला। लग्नाच्या दिवशी वधू तृप्ती तानाजी पाटील हिनं आधी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीप्रती आपली बांधिलकी जपली। लग्न लागण्यापूर्वी तिनं मतदान करून एक वेगळा आदर्श निर्माण केलाय। तृप्ती पाटीलच्या या कृतीचं सगळीकडे कौतुक होत आहे। गळ्यात पुष्पमाला पडण्याआधीच वधू मतदान केंद्रावर पोहोचल्याचं चित्र सोलापूरमध्येही दिसलं। सोलापूर जिल्ह्यातल्या माळशिरस तालुक्यामध्ये कारुंडे गावामध्ये डॉक्टर साक्षी पाटील यांनी लग्न लागण्याआधी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीप्रती आपली जबाबदारी जपली। वैयक्तिक आनंदासोबतच देशकर्तव्याला प्राधान्य देत त्यांनी समाजासमोर एक प्रेरणादायी उदाहरण ठेवलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मतदानाचा उत्साह सगळीकडेच दिसत होता। अशाच उत्साहामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या जामगी गावामध्ये एक प्रेरणादायी चित्र दिसलं। नववधूनं बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीप्रती आपली जबाबदारी पार पाडली। वैयक्तिक क्षणांपेक्षा नागरी कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या या कृतीचं सर्वत्र कौतुक झालं। सातारा जिल्हा परिषद आणि कराड पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी सुद्धा आज मतदान सुरू आहे आणि कराड तालुक्यातून असंच एक उदाहरण समोर आलं। कराड तालुक्यातल्या तांबेमधील विक्रम पाटील यांनी लग्नाच्या गडबडीत मतदानाचा हक्क बजावला। आज पुणे जिल्ह्यातल्या उरुळी कांचनमध्ये आदिती यांच्याशी त्यांचा विवाह संपन्न होत असतानाच दुपारची लग्नाची वेळ असूनही सकाळी सर्वप्रथम मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आपलं
नागरी कर्तव्य पार पाडलं. लोकशाहीप्रती निष्ठेचं उत्तम उदाहरण छत्रपती संभाजीनगरातूनही समोर आलंय. पंढरपूरमधील रहिवासी 105 वर्षांच्या जैतुंबी शेखमदार यांनी आज मतदान केलं. स्वातंत्र्यानंतर झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून आजपर्यंत त्यांनी एकही निवडणूक चुकवलेली नाही. वयाच्या शतकानंतरही लोकशाहीवरची त्यांची निष्ठा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली. सिंधुदुर्गच्या कणकवलीमध्ये 88 वर्षांच्या आजींनी मतदान केलं. इतरांनीही मतदानाचा हक्क बजावावा असं आजींकडून आवाहन करण्यात आलं. रायगडच्या महाड तालुक्यातल्या चांडवे खुर्दमधील रहिवासी विशाल उतेकर यांनी आपल्या लग्नाच्या दिवशी आधी लगीन लोकशाहीचं म्हणत लग्नाच्या मुहूर्ताआधी मतदानाचा हक्क बजावला. तरुणांमध्ये मतदानाबाबत जनजागृती व्हावी आणि मतदानाचं गांभीर्य पाळावं यासाठी आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी मतदानाला प्राधान्य दिल्याचं विशाल यांनी म्हटलंय. कोकणी हालूवाजा वाजवत त्यांना मतदान केंद्रावर आणण्यात आलं. पुण्यातील सर्वात उंचावर असलेल्या रायरेश्वर मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी निवडणूक कर्मचाऱ्यांची मोठी कसरत दिसली. अवघड डोंगराळ मार्ग पार करत कर्मचाऱ्यांना मतदान साहित्य घेऊन चढाई करावी लागली. रायरेश्वर परिसरातील 160 मतदारांसाठी मतदानाची व्यवस्था करण्यात आली. मतदानासाठी कर्मचाऱ्यांची ही तारेवरची कसरत लक्षवेधी ठरली. सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या बलगवडे गावामध्ये आतापर्यंत एकही मतदान झालेलं नाही. सोलर प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बलगवडेमध्ये अजून एकही मत पडलेलं नाहीये. गावकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली तरीही तोडगा निघालेला नाही. सामाजिक प्रश्नामुळे तिथं बहिष्कार मतदानावरती टाकला होता. आम्ही तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा आढावा घेऊन त्याच्यावरती तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करेन. मतदान होईल तिथं मतदान व्हावं. लोकशाहीच्या माध्यमातून खरं तर लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करून घ्यायचं आहे आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणी योग्य पद्धतीने आणि विधायक मार्गाने मांडायच्या असतील तर मतदान होणं आवश्यक आहे आणि ते मतदान करतील असा विश्वास मला आहे. परभणी जिल्हा परिषदेसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू असताना परभणीच्या सेलू तालुक्यातील बोथगाव आणि तांडामधील गावकऱ्यांनी रस्ता आणि नदीवरच्या पुलासाठी मतदानावर बहिष्कार टाकलाय. या गावामध्ये एकही मतदान झालेलं नाही. तहसील कार्यालयामधील टीम गावामध्ये दाखल झाली आणि गावकऱ्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्ता करून देण्याची मागणी पूर्ण होईपर्यंत मतदान करणार नाही असा निर्धार गावकऱ्यांनी व्यक्त केला. या कारणामुळे बोथ आणि तांडा या गावामध्ये मतदान अजूनही सुरू झाले. परभणीमध्ये ओळखपत्रावरून वाद घातलेल्या महंतांनी अखेर मतदान केलं. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगावमध्ये सकाळी वाद झालेला होता. मतदान केंद्रावर कुठलाही ओळखपत्राचा पुरावा घेऊन न आल्यामुळे मतदान अधिकारी आणि महंत राधाकृष्ण स्वामी यांच्यामध्ये वाद झाला. या वादानंतर अखेर महंतांनी परत जाऊन ओळखीचा पुरावा आणून मतदानाचा हक्क बजावला. आणि यानंतर पंढरपूरमधून एक मोठी अपडेट येते आहे. पंढरपूरच्या करकंब या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाला आहे. आमदार अभिजित पाटलांचे बंधू अमर पाटील आणि भाजप उमेदवार यांच्यामध्ये खडाजंगी झाली आहे. करकंब मतदार केंद्राबाहेर दोन्ही नेत्यांमध्ये हा जोरदार वाद रंगला. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात आणली. तर राज्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठी मतदान सुरू असताना सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्चर्यकारक घटना घडल्या. अकलूजमध्ये जिल्हा परिषद उमेदवार अर्जुन सिंग मोहिते पाटील यांनी मुलाला मतदान केंद्रात नेलं. एवढंच नाही तर त्यांच्या मुलानं चक्क ईव्हीएमचं बटन दाबून मतदान केलं. तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार विलास भुमरे आपल्या मुलाला घेऊन मतदान केंद्रावर गेले आणि मतदान केंद्रातल्या अधिकाऱ्यांनी त्याला देखील शाई लावली. परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. गंगाखेड तालुक्यातील राणी सावरगावमध्ये मतदानादरम्यान एक वेगळीच घटना पाहायला मिळाली. पंचायत समितीच्या उमेदवार उर्मिला गोविंद डोने
यांचे पती गोविंद डोने यांनी थेट मतदान केंद्रावर नारळ फोडून आणि गुलाल उधळत पूजा केली. मतदान केंद्रावर झालेल्या या पूजेमुळे ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराकडून ईव्हीएमची पूजा करण्यात आली. बजाज नगरमधील जिल्हा परिषदेचे उमेदवार सलमाला ढमढेरे यांनी थेट मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएमला हळद कुंकू वाहून पूजा केली. ईव्हीएमवरच आपलं भविष्य अवलंबून असल्यामुळे श्रद्धेपोटी ही पूजा केल्याची प्रतिक्रिया उमेदवारांनी दिली आहे. या घटनेमुळे ही बाब चर्चेचा विषय ठरली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. संभाजीनगरच्या लाल बहादूर शास्त्री मतदान केंद्राजवळ मतदान केंद्रापासून 100 मीटरच्या आत प्रचारासाठी स्टॉल लावण्यावरून वाद निर्माण झाला. आचारसंहितेनुसार मतदान केंद्राच्या 100 मीटरपर्यंत प्रचार किंवा स्टॉल लावायला मनाई आहे. पोलिसांनी या वादामध्ये हस्तक्षेप करत दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते शांत केले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या सिल्लोड तालुक्यातील नानेगाव मतदान केंद्रावर आज तणावाची परिस्थिती निर्माण झाली. भाजपचे अंभई गटाचे उमेदवार त्रिंबक पाटील गव्हाणे यांना अब्दुल सत्तार यांच्या कार्यकर्त्यांकडून धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आला. मतदान सुरू असताना हा प्रकार घडल्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. पुण्याच्या खेड तालुक्यातल्या आंबेठाण पाईट जिल्हा परिषद गटामध्ये राष्ट्रवादी उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला झालाय. त्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण आहे. शरद बुट्टे यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. साताऱ्याच्या कराड तालुक्यातल्या वडगाव हवेली मतदान केंद्र परिसरामध्ये बोगस मतदानाच्या आरोपावरून भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या कराड तालुक्यामध्ये या घटनेमुळे काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं. वडगाव हवेली केंद्रावर वाद वाढत असल्याचं चित्र दिसताच पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला. पोलिसांच्या तत्काळ कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. पुढची बातमी. एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळालं पण वाढीव वेतनाचा फरक हफ्ता मिळालाच नाही. राज्य सरकारकडून घोर फसवणूक झालेली आहे आणि येत्या 3 दिवसामध्ये हफ्त्याची रक्कम दिली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे. महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसनं हा इशारा दिला आहे. एसटी महामंडळाच्या राज्यभरातल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी राज्य सरकारकडून आलेल्या रकमेसोबत वाढीव वेतनाचा फरक देण्यासाठी राज्य सरकारनं कबूल केलेलं होतं. मात्र तरीही एसटीला रक्कम दिलेली नाही. या महिन्यामध्ये वाढीव वेतनाचा फरक हप्ता मिळाला नाही. कर्मचाऱ्यांची त्यामुळे घोर फसवणूक करण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष आहे. येत्या 10 तारखेच्या आत वाढीव वेतन फरक हप्ता दिला नाही तर रितसर नोटीस देऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बर्गे यांनी दिला. दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाचा निर्णय सर्व नेते एकत्र बसून घेऊ. सुनेत्रा पवार पक्षाच्या नेता असल्याचं सुनील तटकरेंचं सूचक विधान. भाजपनं मुंबई महापौरपदासाठी मराठी उमेदवार दिल्यामुळे ठाकरे सेनेचा यू-टर्न. उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीनंतर किशोरी पेडणेकरांचं सूचक विधान. भाजपच्या रितू तावडे मुंबईच्या महापौर होणार. प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी केली घोषणा. तर शिवसेनेच्या संजय घाडींची उपमहापौर पदासाठी निवड. 11 तारखेला औपचारिक घोषणा. मालेगावच्या महापौरपदी इस्लाम पार्टीच्या शेख नसरीन बानो खालिद विजयी. तर बांगलादेश रोहिंग्यांच्या नावाखाली लोकांना तुरुंगात टाकलं. तोच मुद्दा पहिल्या महासभेत हाती घेणार. आसिफ शेख यांचा एल्गार. साताऱ्याच्या कराडमध्ये बोगस मतदानावरून भाजप राष्ट्रवादी आमनेसामने. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं वाद निवळला. परभणी जिल्हा परिषद मतदानावर सेलू तालुक्यातील बोथगाव आणि तांडामधील ग्रामस्थांचा बहिष्कार कायम. एकही मतदान नाही. रस्ता आणि नदीवरील पुलासाठी आक्रमक भूमिका. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत 2 दिवस विशेष व्याख्यानमालेचं आयोजन. सरसंघचालकांनी उपस्थितांना केलं संबोधित. बॉलिवूडसह क्रीडा आणि इतर सर्व क्षेत्रातील 900 जणांना आमंत्रण. भारत आणि अमेरिकेत व्यापार करार. कृषी उत्पादनं, औषधं, डेअरीसारख्या उत्पादनांवर 0 कर. केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची माहिती.
भारताच्या T20 विश्वचषक मोहिमेला आजपासून सुरुवात. मुंबईच्या वानखेडेवर टीम इंडियाची सलामी अमेरिकेशी. सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सज्ज. तर राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी आज मतदान पार पडत आहे. या मतदानाची वेळ आता संपत आलेली आहे. सकाळी 7:30 वाजल्यापासून हे मतदान सुरू होतं. पण वेळ संपत आली असली तरी सुद्धा काही मतदान केंद्रांवर मात्र रांगा पाहायला मिळत आहेत. दरम्यान 12 जिल्ह्यांपैकी सिंधुदुर्गमध्ये 50.10%, छत्रपती संभाजीनगरमध्ये 53.43%, सोलापूरमध्ये 47.66%, परभणीमध्ये 55.71%, कोल्हापूरमध्ये 58.83%, सांगलीमध्ये 51.47%, तर लातूरमध्ये 50.05% मतदान झाल्याची माहिती आहे. इतर जिल्ह्यातही उत्साहात मतदान पार पडत आहे. आणि आता आपण जाणार आहोत आमच्या प्रतिनिधींकडे आणि आढावा घेणार आहोत आज झालेल्या मतदानाचा. आपल्यासोबत संभाजीनगरहून आहे कृष्णा केंडे, कोल्हापूरमधून विजय केसरकर आहे, बारामतीहून जयदीप भगत आणि सिंधुदुर्गमधून सदाशिव लाड आहे. सुरुवातीला जाऊया कृष्णा केंडे याच्याकडे. कृष्णा, कशा प्रकारे मतदानाला प्रतिसाद मिळाला आज दिवसभरामध्ये आणि कुठले मुख्य मुद्दे अजेंड्यावर राहिले या निवडणुकीच्या दृष्टीने? अमोल, तुला सुरुवातीला ही मतदान केंद्रावरची गर्दी दाखवतो. अगदी वेळ संपली असं आपण म्हटलं तरी काही हरकत नाही आहे, कारण की आता 1 मिनिट बाकी आहे. मात्र इथे मोठ्या प्रमाणावरती रांगा आहेत आणि आज मराठवाड्यात असा प्रकारचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. मराठवाड्यामधल्या 4 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होत्या आणि तिथेही असा प्रचंड प्रतिसाद पाहायला मिळाला. खरं तर काही घटना घडल्या, जसे छत्रपती संभाजीनगरमध्ये 1-2 ठिकाणी हाणामारीच्या घटना पाहायला मिळाल्या. बंगला तांडा नावाचं गाव होतं, तिथं दुपारपर्यंत बहिष्कार होता. परभणीमध्ये देखील एका गावाने पूर्ण बहिष्कार टाकला, तिथं एकही मतदान या ठिकाणी झालेलं नाही. आणि मिनी मंत्रालयात सत्ता कुणाची हे या गर्दीवरनं आपल्याला लक्षात येईल की 5:30 वाजता सुद्धा मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे आणि मतदारांनी हा प्रतिसाद दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. काही मतदारांशी आपण बोलूया. तरुण आहेत तुम्ही, एवढा उशीर मतदान करण्यासाठी यायला तुम्हाला का झाला? ऑफिस. बरं, ऑफिस आहे, ड्युटी ड्युटी आपण पाहिलं तर बोला दादा. हे काय झालं, कंपन्या चालू होत्या काही, त्यांनी डायरेक्ट 12 घंटे शिप असलेले 4 वाजता सोडले त्यांनी आणि त्याच्यामुळं टाईम पुरेसा भेटला नाही आहे. त्याच्यामुळं ही एवढी गर्दी झाली. खरं तर हा जर आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती गर्दी आहे. वाळूज हा भाग इंडस्ट्रीयल एरिया आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीची गर्दी आपल्याला पाहायला मिळते आहे. कामगार लोक असल्यामुळे 4ला शिफ्ट सुटल्यानंतर कर्मचारी या ठिकाणी आले असं त्यांचं म्हणणं आहे. मात्र मराठवाड्यातल्या जसं अमोल सांगत होतो की 4 ठिकाणी 4 जिल्ह्यामध्ये मतदान होतं आहे. अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागलेली होत्या. काही किरकोळ घटना देखील घडलेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या होत्या, ज्यामध्ये हाणामारीच्या घटना असतील. मी जिथं उभा आहे तिथे बाहेर देखील तोडफोडीची घटना घडलेली होती. मात्र एवढ्या काही घटना वगळल्या तर शांततेत मतदान या ठिकाणी पार पाडलं. 7 वाजेपर्यंत मतदान चालेल. आत्ता आपण पाहतो, एक दृश्य दाखवतो की हे टोकन या ठिकाणी दिले जात आहेत. म्हणजे हे टोकन ज्यांच्यापर्यंत असतील, शेवटच्या मतदारापर्यंत हे टोकन दिलं जाईल आणि त्यानंतर हे मतदान पूर्ण होईल. गेट लावून घेण्यात आलेलं आहे. मात्र इथे 7 वाजेपर्यंत मतदान चालेल अशा प्रकारचं चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय. कशा प्रकारे भल्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत हे आपण बघतो आहोत. कोल्हापूरमध्ये काय परिस्थिती आहे आपण बघूया. कृष्णा, तुम्ही आमच्या सोबतच राहतो. विजय केसरकर आपल्याबरोबर आहेत कोल्हापूरमधून. विजय, कोल्हापूरमध्ये काय स्थिती आहे? विजय केसरकर याच्याकडे आपण पुन्हा जाऊया. बारामतीला जाऊया. जगदीप भगत आपल्यासोबत आहेत. जयदीप, बारामतीमध्ये निवडणुकीच्या प्रतिसादाविषयी सांगाच. मात्र एक अजित पवारांच्या निधनानंतर पहिलीच ही निवडणूक होती आहे आणि त्याचाही एक सावट या निवडणुकीवर होतं. काय चित्र दिसलं बारामतीमध्ये आणि सध्या काय परिस्थिती आहे?
अमोल, जे औरंगाबादमध्ये चित्र आहे त्याच्याबरोबर उलटं चित्र जे आहे ते बारामतीमध्ये आहे. हे अजित पवारांचं निधनानंतर बारामतीमध्ये कोणत्याही प्रकारचा प्रचार केला गेला नाही. दोन्ही बाजूने जे उमेदवार होते ते घरोघरी जात होते, लोकांसोबत सांगत होते, मात्र असा मोठा असा प्रचार नाही. 24 तारखेला अजित पवारांनी प्रचाराचा नारळाचा शुभारंभ केला. मात्र जे आहे ते अजित पवार बारामतीमध्ये सभेसाठी येत असताना त्यांच्या विमानाचा अपघात झाला आणि त्याच्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यानंतर जे उमेदवार होते ते घरोघरी जाऊन प्रचार करत होते. 5:30 वाजलेले आहेत. बारामतीतल्या मी सध्या मेखळी गावामध्ये आहे आणि मेखळी गावामधलं जे मतदान आहे ते संपलेलं आहे. या ठिकाणी दार लावून घेतलेलं आहे. खरं तर बारामतीमध्ये 6 जिल्हा परिषद आणि 12 पंचायत समितींच्या जागेसाठी मतदान पार पडलं. सकाळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मतदान केलं आणि एकंदरीतच पार्थ पवार असतील, युगेंद्र पवार असतील, रोहित पवार असतील, सोबत शर्मिला पवार, श्रीनिवास पवार या कुटुंबियांनी मतदान केलं. बारामतीमधलं जर चित्र पाहायचं झालं तर एकंदरीतच जे आहे ती सहानुभूतीची मोठ्या प्रमाणात लाट होती. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं जाणं आणि त्यानंतर बारामतीमध्ये साधारणपणे 3:30 वाजेपर्यंत 40% मतदान झालं, तर पुणे जिल्ह्यामध्ये 51% जे आहे ते मतदान झालेलं आहे. आता बारामतीतली मतदान म्हणजे बहुतेक ज्या मेखळी या ठिकाणी आहे तशी जी परिस्थिती आहे ती संपूर्ण बारामती तालुक्यात पाहायला मिळतीये. 5:30 वाजता अतिशय जे आहे ती शांतता या मतदान केंद्रावरती पाहायला मिळत आहे. 1-2 मतदान केंद्र सोडली तर बाकी सगळीकडे जे आहे ती अशीच परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. एकदम शांतता वातावरणामध्ये आहे तो मतदान. ठीक आहे, कोल्हापूरला काय परिस्थिती आपण बघूया. आपल्यासोबत विजय आहे, विजय केसरकर आहे. विजय, आत्तापर्यंत जे आकडे समोर आले त्यामध्ये कोल्हापूरमध्ये सर्वाधिक मतदान झाल्याचं दिसतंय. साधारण 58% जो शेवटचा आकडा समोर आलेला होता. सध्या काय परिस्थिती आहे? नेहमीच राज्यामध्ये सर्वात मतदान करणारा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि आज देखील तीच परिस्थिती पाहायला मिळते. मी सध्या कोल्हापुरातील पाचगाव या ठिकाणच्या मतदान केंद्रावर आहे आणि तिथं जर बघितलं तर आपण हे एक अतिसंवेदनशील मतदान केंद्र आहे म्हणून त्याची ओळखलं जातं आणि संपूर्ण या परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे. कारण मतदान झाल्यानंतर देखील अशा पद्धतीनं तरुणांचे गट आहेत ते या ठिकाणी उभा राहिलेले पाहायला मिळतात आणि म्हणूनच पोलीस या सगळ्या जे तरुण असतील त्यांना हटवले जाते, त्यांना इथून पांगवले जाते. कारण हे एक संवेदनशील सेंटर म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं. कोल्हापूर जिल्हा प्रशासनानं घोषित केलेलं आहे आणि अशावेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी पोलीस हे पूर्णपणे खबरदारी घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं तर काही घटना जरी घडल्या असल्या तरी ते सगळीकडे मतदान आहे ते पार पडलेलं आहे. देखील आपण ज्यावेळी 5:30 वाजता हे पूर्णपणे मतदान प्रक्रिया पूर्ण होईल आणि आकडेवारी येईल त्यावेळी ही साधारण 75% ते 80% दरम्यान ही आकडेवारी पोहोचू शकते अशा पद्धतीचा अंदाज देखील व्यक्त केलेला आहे. कारण सकाळी 7:30 वाजल्यापासून ज्या रांगा पाहायला मिळत होत्या त्या 5:30 वाजेपर्यंत या ठिकाणी रांगा पाहायला मिळत होत्या. त्यामुळं ही सगळी जर प्रक्रिया आपण जर बघितलं तर कोल्हापूरचा जो मतदानाचा टक्का आहे तो सगळ्यात वरच्या बाजूला असेल असंच दिसतंय या ठिकाणी. अमोल, निश्चित. सिंधुदुर्गला काय परिस्थिती होती आपण बघूया. सदाशिव, सध्या कशा प्रकारे मतदारांनी प्रतिसाद दिलेला दिसतो आहे आज दिवसभरात आणि आत्ता काय परिस्थिती आहे? नक्कीच अमोल, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण पाहिलं असेल तर 50 जिल्हा परिषद आणि 100 पंचायत समितीच्या निवडणुका ज्या आहेत त्या होत आहेत आणि त्यामध्ये तब्बल 25 जागा ज्या आहेत ते बिनविरोध झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. साधारण 3:30 वाजेपर्यंतची आकडेवारी होती ती 50% मतदान जे होते ते झालेलं होतं. मात्र आता 5:30 वाजेपर्यंत साधारणतः 60 ते 62% मतदान जे होणार असल्याचा अंदाज जो आहे तो व्यक्त केला जातोय. एकंदरीत जर पाहिलं असेल तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वच ठिकाणी शांततेत मतदान जे आहे ते पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि जिल्ह्यातली एकंदरीत स्थिती पाहत असेल तर महायुती विरुद्ध ठाकरे सेना अशीच लढत जी आहे ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहायला मिळालेली होती. नारायण राणे यांनी पुढाकार घेऊन या ठिकाणी महायुतीची घोषणा केलेली होती. कारण या अगोदर जर आपण पाहिलं असेल तर नगरपंचायत आणि नगरपरिषदमध्ये भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात ठाकलेली होती आणि त्या ठिकाणी वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं होतं. मात्र आता असंच राणे विरुद्ध राणे असं चित्र या निवडणुकीत होऊ नये यासाठी खासदार नारायण राणे यांनी स्वतः पुढाकार घेतलेला होता आणि या ठिकाणी महायुतीची घोषणा केली होती. त्यामुळे महायुती विरुद्ध ठाकरे सेना अशी लढत जी आहे ती सिंधुदुर्गात पाहायला मिळाली. एकंदरीत विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणुका लढल्या गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालंय. अमोल,
निश्चित चारही ठिकाणी मतदानाला मिळालेला प्रतिसाद आपण बघितला. अंतिम आकडेवारी थोड्या वेळातच उपलब्ध होईल. तूर्त धन्यवाद विजय केसरकर, कृष्णा केंडे, जयदीप भगत आणि सदाशिव लाड तुम्हा चौघांचेही. बारामती आणि मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन रोहित पवार अपघात आणि विलिनीकरणाबाबत बोलणार आहेत. अपघाताबाबत ते 10 तारखेला तर विलिनीकरणाबाबत 12 तारखेला पत्रकार परिषद घेतील अशी माहिती आहे. गेल्या 10 दिवसांमध्ये पवार कुटुंबांच्या राजकीय चर्चेवर त्यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही असं रोहित पवारांनी सांगितलं. सुनेत्रा पवारांच्या उपमुख्यमंत्रीपद आणि राष्ट्रीय अध्यक्षपदाबाबत चर्चेला पुनरुच्चार करणार का हे आता पाहावं लागेल. अजूनपर्यंत सुनित्रा काकी असतील, पार्थ असेल, जय असेल तर आम्ही असू, कुणीही या दुःखातून सावरलेलो नाही. राजकीय विचार हे मनामध्ये दुर्दैवाने त्या ठिकाणी येत नाही आहेत, कारण का घटनाच इतकी दुर्दैवी त्या ठिकाणी होती. त्यामुळे हळूहळू जसं आम्हाला राजकीय विचार करण्याची क्षमता आमच्यामध्ये त्या ठिकाणी येईल, नक्कीच त्याच्याबद्दल स्पष्टपणे मी सांगेल. पण आत्तापर्यंत दोन्ही परिवारामध्ये नाही तर पवार परिवार एकत्र म्हणून कुठेही राजकीय चर्चा तिथं झालेली नाही. 9 तारखेनंतर त्या बाबतीतली कुठंतरी सुरुवात होईल असं वाटतं. 10 तारखेला विमानाबद्दल ज्या शंका आमच्या मनामध्ये आहेत त्या शंका मी प्रेझेंटेशन नाहीतर प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर तिथं मांडेल मुंबईला. आणि 12 तारखेला विलिनीकरणाबद्दल काय घडलं, दादांची काय इच्छा होती हे मी 12 तारखेला मुंबईला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून लोकांसमोर आणेल. आणि 12 तारीख का तर त्या दिवशी दादांची एक इच्छा होती, ती काय होती, कशी होती याबद्दल मी 12 तारखेला प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून विलिनीकरणाबद्दल मुंबईत नक्कीच सांगेल की अजितदादांची जागा ही कुणीही घेऊ शकत नाही. पण सुनित्रा काकींकडे बघत असताना त्या परिवाराचा एक भाग म्हणून सुनित्रा काकींमध्ये मी अजित काकांना त्या ठिकाणी बघतो. त्यामुळे तिथं त्यांना उपमुख्यमंत्रीपद मिळणं व इतरही जे सर्व मिनिस्ट्रीज होत्या त्या त्यांना मिळलं पाहिजे अशी मनोमन त्या ठिकाणी इच्छा होती. आणि दादांची जी पोझिशन त्या शरद पवार आणि पार्थ पवार यांच्या सातत्यानं होणाऱ्या भेटींमुळे दोन्ही पक्ष एकत्र येऊ शकतात अशी जोरदार चर्चा सुरू आहे. या चर्चेवर बोलताना भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर होणाऱ्या टीकेवर दोघांची पाठराखण केली. पार्थ पवार हे फक्त कुटुंबाच्या नात्यानं शरद पवार यांना भेटतायत, पण दरेकर यांनी सांगितलं की तटकरे आणि पटेल हे पक्ष पुढे न्यायला सक्षम आहेत, म्हणून त्यांची बाजू योग्य आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. या सगळ्या ऐकीव गोष्टी आहेत. आता पार्थ पवार शरद पवारांना भेटणं याच्यात काय गैर आहे? त्यांचं कुटुंब आहे, कुटुंबावर दुःख आल्यानंतर आपल्या कुटुंबातला सिनियर माणूस त्याला भेटण्यामध्ये लगेच प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडण्याची काही आवश्यकता त्या ठिकाणी नाही आणि कोणाची गोची होत नाहीत. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे त्यांचा पक्ष पुढे समर्थपणे नेण्यास सक्षम आहेत. विलिनीकरणाबाबत पक्ष जे ठरवेल तीच आपलीही भूमिका असेल, मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. तर विलिनीकरणाच्या चर्चेमध्ये दादा होते, आम्ही नव्हतो, मुश्रीफ यांची प्रतिक्रिया. भगवानगडावरील महंतांकडून शरद पवार कुटुंबियांची सांत्वनपर भेट. विद्या प्रतिष्ठानमध्ये जाऊन अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. भंडाऱ्यामध्ये शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकरांनी बोलवलेल्या आढावा बैठकीवर भाजपचा बहिष्कार. आमदार परिणय फुकेंबद्दल भोंडकर यांनी अपशब्द वापरल्याचा आरोप. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात मृत्युमुखी पडलेल्या अंगरक्षक विदीप जाधव यांच्या पत्नीला शासन सेवेमध्ये कायमस्वरूपी सामावून घेण्याची मागणी माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. विदीप जाधव यांच्या पत्नी संध्या जाधव सध्या ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये तात्पुरत्या स्वरूपामध्ये औषध निर्माण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पत्रात त्यांची पात्रता, कोविड काळातील सेवा आणि कुटुंबाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन कायमस्वरूपी नियुक्ती देण्याची विनंती करण्यात आली आहे. अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री आणि ठाणे आयुक्तांनाही या प्रकरणाचा गांभीर्यानं पाठपुरावा करण्यासाठी पत्राची प्रत दिली आहे. भंडारा जिल्ह्यातील वाळू घाटांच्या लिलावा प्रकरणी मोठा निर्णय समोर आलाय. लिलावापूर्वी मोजमाप करताना पर्यावरणीय मानकांचं पालन न झाल्याचा आक्षेप घेत पर्यावरणप्रेमींनी हरित लवादामध्ये याचिका दाखल केली होती. या याचिकेवर तातडीनं निर्णय देत राष्ट्रीय पर्यावरण प्राधिकरणानं जिल्ह्यातील लिलाव झालेले सर्व 99 वाळू घाटांवरील उत्खनन पुढील आदेशापर्यंत स्थगित केलं आहे.
या निर्णयामुळे वाळू व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. न्यायमूर्ती दिनेश कुमार सिंग आणि तज्ज्ञ सदस्य डॉक्टर सुदीप कुमार वाजपेयी यांच्या बेंचनं हा आदेश दिलाय. नाशिकच्या ओझर विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. याच कार्यक्रमामध्ये विमानतळ विस्तारासंदर्भात HAL सोबत महत्त्वाचा करारही करण्यात येणार आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे 550 कोटी रुपये खर्चून ही अत्याधुनिक टर्मिनल इमारत उभारली जाणार आहे. सिडको आणि कुंभमेळा प्राधिकरणाची इमारत देखील इथं उभी राहील. वर्धेच्या जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ सेवाग्राम विकास आराखड्याअंतर्गत उभारण्यात आलेला हॉकर्स प्लाझा 6 वर्षांनंतरही बंद अवस्थेत आहे. बेरोजगारांना रोजगार देण्याच्या उद्देशानं उभारण्यात आलेल्या या प्लाझामधील गाळ्यांची हस्तांतरण प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. तब्बल 40 गाळे कुलूप बंद असून देखरेखीअभावी संपूर्ण परिसर धूळ खात पडलाय. तर या ठिकाणी रात्रीच्या वेळी दारू पार्ट्या रंगत असल्याचे आरोप नागरिकांकडून करण्यात येत. देशभरात होळीनिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता यंदाही भारतीय रेल्वेकडून विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. देशभरामध्ये एकूण 1410 होळी विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. यामध्ये मध्य रेल्वेच्या 209 विशेष गाड्यांचा समावेश आहे. 1 ते 22 मार्च दरम्यान या गाड्या धावणार आहेत. मुंबई ते नागपूर, रत्नागिरी आणि चिपळूण अशा प्रमुख मार्गावर या गाड्या धावतील. प्रवाशांच्या सोयीसाठी तिकीट खिडक्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. गाड्यांच्या वेळा आणि थांब्यांची माहिती लवकरच जाहीर केली जाईल. पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये पुन्हा एकदा विलंबाचा फटका विद्यार्थ्यांना बसलाय. दुसऱ्या फेरीनंतर देशभरात मोठ्या प्रमाणावर जागा वाढवण्यात आल्यामुळे वारंवार लांबणीवर पडलेली तिसरी फेरी अखेर जाहीर करण्यात आली आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या सूचनेनुसार CET कक्षानं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं असून 9 फेब्रुवारीपासून पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. तर 14 फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष प्रवेश दिले जाणार आहेत. मात्र डिसेंबरपासूनच वर्ग सुरू झाल्यामुळे तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार असल्याची भीती विद्यार्थी आणि पालक व्यक्त करतात. ठाण्यामध्ये 10वी-12वी परीक्षार्थींच्या मदतीसाठी वाहतूक विभागाचे 54 रायडर्स सज्ज आहेत. परीक्षेला पोहोचण्यामध्ये रस्त्यावर अडचणी उद्भवल्यास वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क करा. वाहतूक उपायुक्तांची माहिती. संत गजानन महाराजांच्या 148व्या प्रकट दिन उत्सवानिमित्त शेगावमध्ये लाखो भाविकांची मांदियाळी जमली. उद्या संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा समाधी मंदिरामध्ये साजरा होणार. राज्यासह परराज्यातून 700हून अधिक दिंड्या आणि 3 लाख भाविक शेगावमध्ये दाखल झालेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता आज आणि उद्या श्री संत गजानन महाराज समाधी मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलं आहे. दरम्यान शेगाव शहरामध्ये पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या 2 दिवसांच्या मलेशिया दौऱ्यावर आहेत. 2016 नंतर मोदी पहिल्यांदाच मलेशिया देशाच्या दौऱ्यावर आहेत. मलेशियाचे पंतप्रधान दातो सेरी अनवर इब्राहिम यांच्या निमंत्रणावरून मोदी मलेशियामध्ये पोहोचले. हा दौरा भारताचे आशियाई देशांसोबतचे संबंध आणि मलेशियासोबतचं सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचं असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे. या दौऱ्यामध्ये उद्या क्वालालंपूरमध्ये भारत मलेशिया CEO फोरमच्या 10व्या बैठकीसाठी मोदी उपस्थित राहतील. याशिवाय मलेशियातील बडे उद्योगपती आणि व्यावसायिकांचीही मोदी भेट घेणार आहेत. दरम्यान 10 वर्षांपासून मलेशियामध्ये असलेला आणि भारतानं फरार घोषित केलेला वादग्रस्त इस्लामिक उपदेशक झाकीर नाईकच्या प्रत्यार्पणाच्या मुद्द्यावर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे. भारत आणि श्रीलंकेमध्ये होत असलेल्या T20 विश्वचषकामध्ये आज भारताचा सलामीचा सामना अमेरिकेशी होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या सामन्याच्या निमित्तानं अवघ्या विश्वचषक मोहिमेसाठी सूर्यकुमार यादवची टीम इंडिया सज्ज झाली आहे. यंदाच्या विश्वचषकामध्ये भारताचा समावेश अ गटात करण्यात आला आहे. या गटात भारत, अमेरिकेसह पाकिस्तान आणि इतर देशांचा समावेश आहे. आजपासून ICC T20 विश्वचषक स्पर्धेचं बिगुल वाजलं. स्पर्धेच्या सलामीच्या लढतीमध्ये पाकिस्ताननं नेदरलँड्सवर 3 विकेट्सनं मात केली. या सामन्यामध्ये नेदरलँड्सनं पाकिस्तानसमोर विजयासाठी 148 धावांचं आव्हान ठेवलं होतं. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची एक वेळ 7 बाद 114 अशी अवस्था झाली होती. मात्र फहीम अशरफच्या तडफदार खेळीमुळे पाकिस्ताननं 3 चेंडू बाकी ठेवून हा सामना जिंकला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.